ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅकनेक बोटनेकची ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहोत। पहा, त्याची तयारी उंची आहे 14 प्लस आपण 1 इंच घेतलेले आहे म्हणजे 15। ह्याचा मुंडा घेतलेला आहे आपण 7 इंचावरची। त्याच पद्धतीने शोल्डर आहे आपण 7 इंचावरती घेतलेला आहे। चौथी छातीच्या मापाचं हे ब्लाऊज आहे। त्याचं फोर्थ पार्ट 8.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10 इंच अशा पद्धतीने घेतलेलं आहे। पहा, आता गळ्याची जी रुंदी आहे ती आपण घेतलेली आहे 4 इंचावरती। उंची जी आहे ती पण आपण 4 इंचावरतीच घेतलेली आहे। अशा पद्धतीने नक्की एक वेळा कटिंग करून पहा, खूप मस्त ब्लाऊज असा बसतो। पहा, कुठेही काही अडचण येत नाही। नक्की एक वेळा ट्राय करून पहा। नाही शिवलं असेल तर या पद्धतीने शिवून एक वेळा नक्कीच ट्राय करा। हे पहा, अशा पद्धतीने कॉर्नरपासून 1.5 इंच आपण बरोबर आतल्या साईडला मार्क केलं आणि त्यानंतर व्यवस्थित आपण नेकचा शेप देऊन घेतलेला आहे। आता त्यानंतर खालच्या बाजूला पहा, नेकपासून खाली आपल्याला 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याखाली 4 इंचावरती लक्ष ठेवायचं आहे। 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। 4 इंच बरोबर मार्क केलं। आता त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे। 4चा निम्मा आला 2 इंच। 2 इंचावरती मार्क केलं आणि त्याच्या समोर आपण इथे 1 इंचावरती व्यवस्थित असं पॉईंट देऊन घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं पहा शेप देऊन घेतलेला आहे याला। आता शेप आपला मागे पुढे होऊ नये यासाठी काय करायचं पहा, आता सेंटर जो आहे तो दुमडून घ्यायचा। खास नवीन शिकणाऱ्यांसाठीच माझा प्रत्येक व्हिडिओ असतो पहा मैत्रिणींनो, तुम्हाला कुठेही अडचण यायला नको। त्यामुळे मी एकदम डिटेलमध्ये आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। हे पहा, अशा पद्धतीने करून घेतलं। कट आपण किती छान असा आकार आला पहा, कुठे मागे पुढे काहीही झालेलं नाही, एकदम व्यवस्थित असा आपला आकार आलेला आहे। आता जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण खालच्या बाजूला ठेवला आणि त्याच्यावरती पहा अस्तर ठेवून घेतलेला आहे। खालच्या बाजूने व्यवस्थित सरळ चेक करून घ्यायचा आणि त्यानंतरच बरोबर आपल्याला इकडे आता जो गळा आहे तो आपल्याला इथे मध्ये जो आपण डिझाईन बनवणार आहोत ती बरोबर स्टिच करायला सुरुवात करायची आहे। 2 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे, जास्त अंतर सोडायचं नाही आहे। गळा डीप होईल परत जी आपण मध्ये डिझाईन बनवतो ती, त्यामुळे पहा बरोबर 2 पॉईंट एवढंच अंतर सोडायचं। आता जिथे जॉईंट करायला लागलो त्यापासून वरती थोडं यायचं आहे, जेणेकरून शिलाई निघणार नाही आहे ह्याची काळजी घ्यायची। त्यामुळे थोडंसं पुढे यायचं असते। हे पहा, अशा पद्धतीने कट करून घेतलं। आता सेंटरमध्ये याला फोल्ड करायचं आणि व्यवस्थित आता जो पीसचा कपडा आहे तोही कट करून टाकायचा आपल्याला। खूप सोप्या पद्धतीने सांगते मी मैत्रिणींनो, प्रत्येक व्हिडिओ एकदम सविस्तरपणे तुम्हाला समजेल ह्याच पद्धतीने शिकवते आहे। मी मनापासून शिकवते, तुम्ही मनापासून व्हिडिओ बघा आणि नक्की सपोर्ट करा मैत्रिणींनो। तुमचा खूप छान सपोर्ट मला भेटत आहे, याबद्दल मी मनापासून धन्यवाद करते तुमचे। अशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही एवढेच सपोर्ट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि एक लाईक नक्की टाकत जा, जेणेकरून माझे व्हिडिओ अजून दुसऱ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचतील। एवढं माझ्यासाठी नक्की करा। व्हिडिओ आवडला तरच करा। हे पहा, अशा पद्धतीने आपण त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घेतले आणि त्यानंतर पहा आता अस्तरचा जो कपडा आहे तो पूर्ण मध्ये टाकून घेतला। हे पहा, अशा पद्धतीने किती नवीन शिकणारा असेल तरी त्याच्यासाठी काही अवघड नाही आहे। पहा, एकदम सोप्या पद्धतीत शिकवते। हे पहा, आता त्यानंतर जसं आपण सरळ बाजू केली त्यावरती आपल्याला एकच पॉईंट अंतर सोडायचं, बरोबर 1 पॉईंट अंतर सोडून द्यायचं आणि व्यवस्थित असं पहा त्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। बरोबर कपडा खालचा चेक करायचा आहे, तो फक्त कुठेही मागे पुढे होऊ द्यायचा नाही, फक्त याची काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या डिझाईनचा लुक जो आहे तो खराब व्हायला नको। हे पहा, इथे आपण त्याच पद्धतीने केलेलं आहे। थोडंसं वरच्या बाजूला यायचं आणि मशीन थोडी मागे पुढे करून घ्यायची, जेणेकरून याची शिलाई निघणार नाही। पहा, हे पहा, अशा पद्धतीने झाले मधले आपला हा पॅच तयार। किती वेळ लागला? 5 मिनिटाचं काम आहे फक्त। हवा तो लुक तुम्ही आपल्या ब्लाऊजला देऊ शकता। पहा, अशा पद्धतीने करून घ्यायचा। आता त्यानंतर पहा, आता एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगते मी। अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। पूर्ण ब्लाऊजचा जो बॅकचा पार्ट आहे तो अख्खाच्या अख्खा अंडरग्राऊंड शिलाई होणार आहे। त्याला कशा पद्धतीने मी फोल्ड केलेलं आहे ते चेक करून घ्यायचं व्यवस्थित। पहा, जसं मी दुमडवलं आहे कपड्यामध्ये सेम त्याच पद्धतीने दुमडवून घ्यायचा आणि सेंटरमधला जो आहे तो पहिले चेक करून घ्यायचा, म्हणजे मागे पुढे होत नाही। सेंटरला बरोबर जिथपर्यंत कपडा सुटलेला आहे बरोबर त्याच पद्धतीने सोडून द्यायचा आणि त्यानंतर बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये येईल ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। पहा, खूप सोपी पद्धत आहे। कुठल्याही प्रकारची डिझाईन तुम्ही जर अशी बनवत असाल ना तर खूप सोपी पद्धत आहे। पहा, हे पहा, अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली। त्यानंतर आता मधला कपडा जो आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे। झालं, आपली कमरेची शिलाई झाली अंडरग्राऊंड, ती पण कुठे कमरपट्टी लावावी लागलेली नाही आहे। मधला पॅचही आपला रेडी झाला। आता वरचा नेक पहा, तोही मी तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीने। इकडेही तुम्हाला काही करायचं नाही, इकडे पट्टी वगैरे लावायची गरज नाही आहे, जसं दाखवते त्याप्रमाणे करायचं। आता ही सरळ बाजू आहे पहा, तिथे आपण असा रोल बनवून घेतला
2 इंचमध्ये अंतर सोडलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने हा बनवता येणार आहे गळा. आता 2 इंच जिथे अंतर सोडलं होतं तिथमध्ये बरोबर तिथपर्यंत आपल्याला असा रोल बनवून घ्यायचा. व्यवस्थित रोल शिलाईमध्ये यायला नको ह्याची काळजी घ्या. मधला जो कपडा आहे तो शिलाईमध्ये यायला नको. त्याचा एकदम छोटा रोल करून घ्यायचा आधी आणि त्यानंतर व्यवस्थित सेट करून घ्यायचं. पहा, दोन्ही बाजूनी चेक करून घ्यायचं किती अस्तरचा आणि याचा कपडा किती सुटलेला आहे. तो आपण ज्या पद्धतीने सोडलेला आहे तेवढा आहे का बरोबर चेक करायचा. मधला कपडा मागे सरकवून घ्यायचा. तुमच्यासाठी मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवते. पहा, एवढी मला गरज लागत नाही कारण प्रॅक्टिस झालेली आहे. त्यामुळे पहा, आता व्यवस्थित असं आपल्याला जसं आपण डिझाईन ड्रॉ केली होती गळ्याची सेम त्यावरतीच बरोबर आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे कुठेही कुठली कपट्टी वगैरे तुम्हाला जोडायची गरज नाही आहे आणि एकदम फिनिशिंग खूप छान दिसते या पद्धतीने जर शिवला तुम्ही तर. खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. असं सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि त्यानंतर कट्स देऊन घ्यायचे आहेत. ऑगस्टमध्ये माझा बड्डे मैत्रिणींनो. माझ्या बड्डेला तुमच्याकडनं मला फक्त माझ्या चॅनलला सपोर्ट करा एवढंच गिफ्ट हवं आहे, नक्की द्या. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आतला कपडा असा खेचून घ्यायचा. हे पहा, झाला आपला वरचा नेक तयार. आहे का कुठे पट्टी वगैरे लावायची गरज आहे किंवा काही करायची आहे? काही नाही. एकदम इझी पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करा. आता हे पहा, आता आपला कमरेच्या बाजूला जे आहे तिथे आपल्याला आता शिलाई देऊन घ्यायची आहे एक, जेणेकरून फिनिशिंग छान येते. त्यामुळे कमरेच्या बाजूला जेव्हा आपण सरळ बाजूने करून घेतो त्यावेळेस एक दाब शिलाई नक्की देऊन घ्यायची असते प्रत्येक ब्लाऊजमध्ये. कुठेही तुम्हाला इकडे पहा, कुठल्याही ब्लाऊजला तुम्हाला कमरपट्टी लावायची गरज पडत नाही. आपलं काम खूप फटाफट होते आणि फास्टमध्ये तुमचे ब्लाऊज रेडी होणार आहेत आणि फिनिशिंगही खूप सुंदर येणार आहे अशा पद्धतीने. आता त्याच पद्धतीने पाहता वरच्या बाजूनेही आपल्याला गळ्याच्या बाजूलाही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हा प्युअर कॉटन कपडा आहे. शिवायला खूप एकदम मस्त गेला. एकदम पाऊण तासामध्ये हा ब्लाऊज बरोबर रेडी झालेला माझा. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं खालचा वरचा कपडा सरळ करून घ्यायचा. फक्त अस्तरचा कपडा बाहेर दिसू द्यायचा नाही ह्याची काळजी घ्यायची. मेन फॅब्रिकवरती दिसायला पाहिजे, त्यामुळे ब्लाऊजला लुक खूप सुंदर येतो. आता हे पहा, साईड पार्ट जो आहे तोही पूर्ण आपण असा स्टिच करून घ्यायचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंतच दाखवते. म्हटलं चला पूर्ण बॅक पार्ट कसा रेडी केला आहे पूर्ण डिटेलमध्येच दाखवते, जेणेकरून नवीन शिकतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. जे रेग्युलर शिवतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. पण नवीन शिवणार जे शिकत असतं ना त्यांना खूप काही गोष्टींमध्ये हे करावं लागतं. पहा, अडचणी येत राहतात. आता खालच्या साईडने हात फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर वरचा कपडा बरोबर आहे का चेक करायचं आणि नंतरच शिलाई द्यायची, जेणेकरून मध्ये झोळ यायला नको, कपडा मागे पुढे व्हायला नको. कॉटन असल्यामुळे इथे काही प्रॉब्लेम आलेला नाही. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळे बाजूने शिलाई देऊन झाली. आता आपल्याला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते पूर्ण कट करून टाकायचं आहे. दाखवल्याप्रमाणे पहा, पूर्ण वरचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो अख्खा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. आणि कधीही ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस मेन फॅब्रिक जे आहे ते अर्धा इंच कमीत कमी बाजूच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायचं. किती एक्स्ट्रा आलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण कमी नाही येऊ द्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने करून घेतलं. झाला आपला अशा पद्धतीचा हा नेक तयार. आता आपल्याला याला काय करायचं आहे, डबल एक वेळा गळ्याच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते एकदम फिनिशिंगमध्ये बसणार आहे. आतमध्ये जे आपण कपडा सोडलेला आहे अर्धा इंच तो बरोबर त्यावरती शिलाई आले की एकदम फिनिशिंगमध्ये बसतो. त्यामुळे 2 शिलाई नक्की देऊन घ्यायच्या. आता आपण पहा, इथे आता टक्स देऊन घेणार आहोत. इथे पहा, खूप महत्त्वाची टिप्स आहे तुमच्यासाठी. पहा, बोटनेक ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करतो त्यावेळेस आपल्याला टक्स जो आहे तो 5 इंचावरती द्यायचा असतो. आता इथे गळा आपण ब्रॉड घेतलेला नाही आहे, त्यामुळे याची उंची आपण 5 इंचावरती घेतलेली आहे. हे आठवणीत ठेवायचं आहे. साधा ब्लाऊज असतो त्यावेळेस 4 इंच घ्यायचं आणि ज्यावेळेस बोटनेक आपण ब्लाऊज रेडी करतो त्यावेळेस 5 इंच टक्सची रुंदी घ्यायची. कारण आपली गळ्याची जी रुंदी असते ती 4 इंचावरती असते, 3.5 इंचावरती असते. त्यामुळे आपल्याला खालच्या बाजूने 4 इंचावरती न घेता 5 इंचावरती घ्यायची असते, जेणेकरून टक्स बरोबर बसतो आणि कमरेत ब्लाऊज खूप छान बसतो. त्याच पद्धतीने दोन्ही बाजूनी व्यवस्थित मार्क करून घ्यायचं. 5 इंचावरती बरोबर असं आपल्याला इकडे टक्स देऊन घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचंच आहे. कंपल्सरी कुठल्याही प्रकारचं तुम्ही बोटनेक बनवत असाल त्याला 5 इंचच रुंदी घ्यायची. आणि उंची मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला, टक्सची जी उंची आहे बोटनेकमध्ये ती तुम्ही डिझाईनवरती अवलंबून असते. जर पॅक नेक असेल तर त्यावेळेस जास्त द्यायची आणि जर ब्रॉडमध्ये एकदम नेक असेल तर त्यावेळेस कमी द्यायची. त्यावरती आता आपण इकडे 1/2 इंचावरती पहा दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. आता इकडे आपण 2 शो बटन लावून घेणार आहोत, जेणेकरून अजून ह्या गळ्याचं लुक खूप सुंदर येणार आहे. हे पहा, ज्या कलरचं आपल्याकडे साडी आहे त्याच कलरचे मध्ये मध्ये थोडे थोडे छोटे छोटे असे पहा याच्यामध्ये
डिझाईन जी केलेली आहे त्याच कलरचा आपण इकडे शो बटन लावून घेत आहोत. त्याने ब्लाऊजचा लुक खूप छान दिसतो आणि एकदम सुंदर असा ब्लाऊज तयार होतो. पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला इथे बटन लावून घ्यायचे आहे. 2-3 वेळा टक करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुम्हाला समजेल. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा बटन लावून घेतला आपण. त्यानंतर खालच्या बाजूने 2 ते 3 वेळा धाग्यामधनं बरोबर काढून घ्यायचं आहे सुई आपल्याला, जेणेकरून बटन तुटणार नाही आहे आपलं. जरी इकडे लावायचं नसेल तरी धुताना वगैरे कधी नको कस्टमरला काही प्रॉब्लेम यायला. आपले कस्टमर आपणच टिकवायचे असतात. पहा आपलं काम जर चांगलं असेल तर कस्टमर आपले कुठेही जात नाही. आपण पैसे घेतो तर इमानदारीने आपण काम पण करायला पाहिजे. जेवढे आपली कामाची फिनिशिंग असणार तेवढे आपले कस्टमर जास्त असतात. पहा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थितच असं दोन्ही बाजूने आपल्याला हे बटन लावून घ्यायचे आहेत. हे 2 बटन लावले आपण. ह्याने पहा ब्लाऊजचा लुक किती सुंदर आलेला आहे. छोटे मोठे ॲड करायच्या गोष्टी आणि त्यामध्येही लुक खूप सुंदर देण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून कस्टमरही खुश व्हायला पाहिजे आणि आपल्या कामाचंही आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण इथे छान असं 2-3 वेळा धाग्यामधून काढून घ्यायचं. असं केल्याने पहा आता बटन एकदम फिक्स झालेलं आहे, ते कसंच निघणार नाही. कितीतरी हायफाय टेलरचे ब्लाऊज माझ्याकडे येतात, परंतु त्याची फिनिशिंग मला वाटते तशी माझ्यासारखी मला नाही वाटत. बटन वगैरे लावलेले असतात असेच निघून जातात. ते कारागीर करतात, ते करत नाहीत. हे पहा हे याचा फायनल लुक आलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. एक छोटी कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.